ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर येत्या 20 मार्च 2026 शुक्रवारी या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे। स्वामी समर्थांचा प्रकट दिवस म्हणजे स्वामींचा आवडता दिवस। स्वामी भक्तांसाठी आणि सेवेकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। तर या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणी 21 दिवसांची सेवा करतो, तर कोणी 11 दिवसांची सेवा करत असतो। जसा वेळ मिळेल, ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे स्वामी भक्त ही सेवा करत असतात। जी काही तुम्ही सेवा करत असाल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या नक्कीच पूर्ण करत असतात। तर या प्रकट दिनानिमित्त स्वामी भक्त हे स्वामींची वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असतात। स्वामी सेवा करणाऱ्यांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून श्री स्वामी समर्थांची सेवा केली जाते। त्यामुळे हा दिवस स्वामी सेवेकरांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। तर या प्रकट दिनानिमित्त प्रत्येक स्वामी भक्त हा 11 दिवसाची 21 दिवसाची सेवा करत असतो। तर काही स्वामी भक्तांना ही सेवा करणे शक्य होत नाही। तर अशा स्वामी भक्तांसाठी आणि ज्यांना ही सेवा जमत नाही, तर अशा स्वामी भक्तांनी 108 तांदळाचा श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे। ज्यामुळे स्वामी महाराज ही आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या ज्या काही मनोकामना आहेत, ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील। तर कधीकधी जीवनामध्ये एवढ्या अडचणी येतात, एवढ्या समस्या निर्माण होतात की आपल्याला काय करावे आणि काय करू नये हे सुचत नाही। कोणताही मार्ग सापडत नाही। घरामध्ये पैसा येतो आणि जातो, घरामध्ये पैसा टिकून राहत नाही। त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येत नाही। घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही आवर्जून स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी हा आवर्जून उपाय करा। तर कोणता उपाय आणि कोणती सेवा करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावर आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा फलदायी ठरली जाते। तर या दिवशी भरपूर जण हे 1 दिवसीय पारायण करत असतात। त्याचप्रमाणे मंत्र जप करत असतात, स्तोत्र वाचन करत असतात, श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्रसुद्धा म्हणत असतात। परंतु या जरी सेवा तुम्ही करत असाल तरीसुद्धा श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला आवर्जून ही सेवा करायला हवी। तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे। त्यानंतर आपल्याला देवघरातील देवासमोर बसायचे आहे। तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांचा जर फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्हाला बसायचे आहे, किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सुद्धा ही सेवा करू शकता। जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांचा फोटो नसेल तर तुम्ही एका सुपारीला श्री स्वामी समर्थांचे प्रतीक म्हणून अष्टगंध लावून पूजा करू शकता। तर हा उपाय करण्याआधी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला एक दिवा या तांदळावरती ठेवायचा आहे। तर हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही कोणत्याही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता, किंवा तुम्ही मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा सुद्धा उपयोग करू शकता। तर आपण जोपर्यंत ही सेवा करणार आहोत तोपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे याची काळजी अवश्य घ्यावी। तर आपण जी काही सेवा करत असतो, जे उपाय करत असतो, यासाठी दिवा हा साक्षीदार मानला जातो। त्यामुळे संध्याकाळपर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित ठेवावा। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 108 तांदूळ घ्यायचे आहेत। कुठेही तुटलेले किंवा मोडलेले तांदूळ घ्यायचे नाहीत, अखंड तांदूळ हे आपल्याला घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला लाल कलरचे छोटेसे वस्त्र घ्यायचे आहे, किंवा तुम्ही पिवळ्या कलरचे सुद्धा वस्त्र घेऊ शकता। हे वस्त्र घेताना आपल्याला नवीनच घ्यायचे आहे, जुने वस्त्र वापरायचे नाही। त्यानंतर आपल्याला वाटीमध्ये
हे 108 तांदूळ ठेवायचे आहेत. अगदी मोजूनच 108 तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अष्टगंध घ्यायचा आहे आणि हा अष्टगंध तांदळाला लागेल असा आपल्याला त्याला लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला शुद्ध गंगाजल घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे गंगाजल उपलब्ध नसेल तर तुम्ही शुद्ध जलसुद्धा घेऊ शकता आणि हे जल आपल्याला त्या तांदळाच्या वाटीमध्ये टाकायचे आहे, जेणेकरून अष्टगंध हा सर्व तांदळाला लागला पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे लाल कलरचे वस्त्र श्री स्वामी समर्थांच्या फोटोच्या समोर अंथरायचे आहे. त्या अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. आता तुम्ही हा अभिषेक पंचामृताने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही दही दुधाने सुद्धा हा अभिषेक करू शकता. हा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोला अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या फोटोला फुले अर्पण करायची आहेत. फुले अर्पण करून झाल्यानंतर अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे. या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थांना नवीन वस्त्र घालायचे आहे, कारण हा दिवस श्री स्वामी समर्थांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची फुलेसुद्धा श्री स्वामी समर्थांना अर्पण करा. विशेष म्हणजे सोनचाफ्याची फुले ही श्री स्वामी समर्थांना खूप प्रिय आहे, त्यामुळे आवर्जून ही फुले अर्पण करा. त्याचप्रमाणे बेसनाचे लाडू हे श्री स्वामी समर्थांना खूप प्रिय आहेत, त्यामुळे तुम्ही बेसनाच्या लाडूचा नैवेद्य देखील या दिवशी अर्पण करू शकता. हे शक्य नसेल तर तुम्ही साधी खडीसाखरसुद्धा समर्थांना अर्पण करू शकता. तर आता आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसायचे आहे. आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे आपण जो दिवा लावलेला आहे तो प्रज्वलित असायला हवा. ही सेवा कुणीही करू शकते. अगदी तुमचे लहान मुलेसुद्धा ही सेवा करू शकतात. ही सेवा आपल्याला फक्त प्रकट दिनाच्या दिवशीच करायची आहे. यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा हा साधा सोपा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर आपल्याला वाटेतील एक तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर हा एक तांदूळ आपल्याला या कपड्यावरती ठेवायचा आहे. असं आपल्याला एक एक करून 108 वेळा मंत्र जप करायचा आहे आणि या वाटीतील तांदूळ एक एक करून 108 वेळा या कपड्यावरती ठेवायचा आहे. मंत्र जप करून 108 वेळा हा तांदूळ या कपड्यावरती ठेवायचा आहे. तर हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपल्याला या कपड्याची पोटली बांधायची आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करायची आहे. त्यानंतर हात जोडून आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती श्री स्वामी समर्थांना सांगायची आहे. अगदी कठीणातली कठीण जरी तुमची इच्छा असेल किंवा तुम्ही मोठ्या संकटात अडकला असेल, त्यातून मार्ग निघत नसेल किंवा तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये सुख समृद्धी नसेल, नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल किंवा तुमच्या कोणत्याही आर्थिक समस्या असतील, तर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींना ही इच्छा बोलून दाखवावी. तर बघा, जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींची सेवा करत असतो, श्रद्धेने स्वामी महाराजांना सांगत असतो, तेव्हा स्वामी समर्थ ही आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात. परंतु हे लक्षात ठेवा की जे आपल्यासाठी योग्य आहे ते श्री स्वामी समर्थ महाराज देत असतात. काही गोष्टी पुढे जाऊन तुमच्यासाठी योग्य नसतील तर स्वामी समर्थ त्या गोष्टी तुम्हाला देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती पूर्ण श्रद्धापूर्वक आणि मनापासून करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर ही पोटली तुम्हाला आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे. जेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल तेव्हा ही पोटली आपल्याला एका वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी ही अत्यंत साधी आणि सोपी सेवा करायची आहे. जे काही सेवा कराल ती श्रद्धापूर्वक आणि मनापासून करा. स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. तुमच्या इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण करतील. तर तुम्हीही स्वामी भक्त असाल तर स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी अशा प्रकारे स्वामींची सेवा अवश्य करा. तर या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा
चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.